नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे ती पावसाची. कारण नेमका पाऊस कधीपासून सुरू होतो. कारण खूप जणांच्या पेरण्या झाल्यात, खूप जणांच्या पेरण्या व्हायच्या बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पाऊस आला तर पिकं वाचू शकतात पेरलेली, किंवा बाकीच्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होऊ शकतात. परंतु सध्या खंड काळ असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले. त्यामुळे आता हा खंड कधी संपणार व कधी पावसाला सुरुवात होणार याकडे सर्वांचेच डोळे लागलेले आहेत. त्यामुळे ECMWच्या मॉडेलनुसार आज पाहूया की नेमका पाऊस कधी सुरू होतो. कारण पिकं कोवळी आहेत, प्रत्येक जणांनी पेरणी केलेली आहे. त्यामुळे या कोवळ्या पिकाला सध्या पावसाची गरज आहे. परंतु सध्या ऊन पडत असल्यामुळं काहीची पिकं सुकत आहेत आणि हे जर पिकं वाचवायचे असेल तर पाऊस येणं खूप अपेक्षित आहे. तुम्ही पाहू शकता आज 11 तारीख आहे. 11 तारखेच्या मॉडेलनुसार सध्या तरी महाराष्ट्रामध्ये नाशिक, नंदुरबार, मुंबई, पुणे, कोल्हापूर, जळगाव, अमरावती या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या झडीची शक्यता आहे. जास्त पावसाची शक्यता नाही. त्यामुळे 12 तारखेचं वातावरण जर पाहिलं, 12 तारखेलाही पावसाची उघडीप राहील. फक्त मुंबई या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, विदर्भामध्ये थोड्या पावसाची हलका ते मध्यम पावसाची शिडकावा येऊ शकतो. 12 तारखेला संध्याकाळीही कुठल्याही प्रकारचा पाऊस सध्या ECMWच्या मॉडेलनुसार दिसत नाही आहे. त्यामुळे 13 तारखेची परिस्थितीही तशीच आहे. 13 तारखेलाही कुठल्याही स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. आकाश निरभ्र राहू शकतं, ढगाळ राहू शकतं व सूर्यप्रकाशित राहू शकतं. 14 तारखेची परिस्थिती ही आहे तशी दिसत आहे. 14 तारखेलाही कुठल्याही स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे. थोडा जर केला तर बीड या ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता दिवस मावळाच्या वेळेस आहे 14 तारखेला. 15 तारखेची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. 15 तारखेला खूप मोठा बदल वातावरणात दिसतोय. शेतकरी मित्रांनो, 15 तारखेची सकाळ जर पाहिली तर दुपारी 12 नंतर, 11 ते 12 नंतर वातावरणात खूप मोठा बदल 15 तारखेला दिसतोय. आणि हाच बदल आणि हाच पाऊस पिकाला एक जीवदान ठरू शकतो. कारण तो पाऊस सोलापूर, लातूर, उदगीर, बार्शी, बारामती, सातारा, चिपळूण, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, त्याच्यानंतर जळगाव, नंदुरबार, अकोला, वाशिम, नांदेड, परभणी, उदगीर, लातूर, धाराशिव या ठिकाणी, अमरावती पावसाची शक्यता आहे. नागपूर, हिंगणघाट या ठिकाणी पावसाची शक्यता 15 तारखेला दाखवली गेली आहे. आणि हाच खूप महत्त्वाचा पाऊस आहे. पिकांना जीवदान देणारा हा पाऊस आहे. परंतु येणं अपेक्षित आहे. कारण ECMWच्या मॉडेलनुसार हा वातावरण दाखवले गेले. परंतु वातावरणात बदल झाल्यामुळं पाऊस पडणं अपेक्षित आहे. एखाद्या वेळेस आभाळ येईल, पाऊस येणार नाही अशीही परिस्थिती होऊ शकतो. परंतु वातावरणात खूप चांगला बदल 15 तारखेला दुपारी घडताना दिसत आहे. त्यामुळं 15 तारखेपासून निश्चित राज्यातील शेतकऱ्यांना पावसाला सुरुवात होऊ शकते. दुपारी 2च्या वातावरणामध्ये खूप मोठा बदल झालेला दिसतो आहे. अजून संध्याकाळच्या वातावरणातही खूप चांगला बदल आहे. म्हणजे निश्चित स्वरूपात 15 तारखेला पावसाला सुरुवात होऊ शकते व पिकांना जीवदान मिळू शकतं. हा खूप महत्त्वाचा पावसाचा भाग राहणार आहे. कारण सध्या पाऊस कमी पडलेला आहे आणि हा पाऊस पिकांना जीवदान देणारा पाऊस आहे. आणि हा निश्चित 15 तारखेपासून शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे की 15 तारखेला पावसाला सुरुवात होते. 15 तारखेला संध्याकाळची परिस्थिती आहे तशीच आहे चांगल्या पावसाची. त्यामुळे 15 तारीख असो, संध्याकाळची परिस्थिती जर पाहिली तर अशीच परिस्थिती सध्या आहे. संध्याकाळी उघडीप दिसत असली तरी सोलापूर जिल्हा, धाराशिव, पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 16 तारखेला परत पावसामध्ये बदल झालेला दिसतोय. परत वातावरणात बदल 16 तारखेला दिसतोय. 16 तारखेलाही पावसाची शक्यता ECMWच्या मॉडेलनुसार दाखवली गेली आहे. त्यामुळं 16 तारखेलाही चांगल्या पावसाची शक्यता सध्या दाखवली गेली आहे. त्यामुळे हा पाऊस निश्चित 15 असो 16 तारखेपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार. आणि शेतकऱ्यांना एक आनंददायी व दिलासादायक अपडेट 16 तारखेला आणि 15 तारखेला मिळणार आहे. त्यामुळे या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देणारा पाऊस येणार आहे. त्यामुळे 15 आणि 16 या 2 तारखेला राज्यातील पिकं वाचवणारा पाऊस व राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पेरणीसाठीचा पाऊस येणार आहे. हीच एक अपडेट शेतकऱ्यांना द्यायची होती. खूप दिवसापासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे पावसाला सुरुवात कधी होईल. तर 15 आणि 16 तारखेला शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान देणारा पाऊस येऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा
व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.